तुमचे दोन्ही संघ या ठिकाणी तयार आहेत, ज्यांनी अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, स्वतःच्या गुणवत्तेला सिद्ध केला आणि आता आपले दोन संघ तुम्ही बघतायत. एका बाजूला गार्गेट आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत लॅव्हेंडर. तर यजमान फायनलमध्ये पोहोचलेले आहेत, ज्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, पण फायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांची मेहनत कौतुकास्पद राहिली, वाखाणण्याजोगी राहिली. तर दोन्ही संघ एकमेकांना शुभेच्छा देत असताना, शेक हँड करत असताना, तर आमचे मॅचचे ऑफिशियल्स आपण बघतायत गणेश शिंदे आणि रुपेश सर मैदानावरती जात असताना. तर दोन कॅप्टन नक्कीच दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले जातील, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर आपण नक्कीच आमच्यासोबत आहेत गार्गेटचे कॅप्टन वरद. वरद, सगळ्यात प्रथम मला तुला असं विचारायचं वाटतं की आता फायनलमध्ये पोहोचलेले आहेत, काय फिलिंग्स आहेत? फायनल मॅच आहे, नक्कीच 100% देऊन मॅच खेळायला ट्राय करू आणि जे रिझल्ट येईल ते ॲक्सेप्ट करू. याआधी आपण या टर्फवरती नेहमीच मोठ्यांच्या स्पर्धा बघितल्या आहेत, पण प्रथमच अंडर 15साठी ही संकल्पना घेऊन आलेले आपले सगळे आयोजक, आणि त्याबद्दल या संकल्पनेविषयी काय सांगशील? आजचा दिवस कसा एन्जॉय केला, या संकल्पनेविषयी काय सांगशील? नक्कीच नेहमी मोठे लोक असं ऑर्गनायझेशन करतात, पण मी धन्यवाद बोलेन निलेश काकांना की त्यांनी अंडर 15च्या मुलांना पण एवढी म्हणजे फॅसिलिटी दिली खेळायसाठी आणि मुलं पण भरपूर खुश होती मोठ्या मुलांसारखे मोठे लोकांसारखे खेळतात म्हणून. तर नक्कीच त्यांना खूप थँक्यू. तुझ्या संघाविषयी काय सांगशील? खरं तर तुझ्या टीममध्ये आपण बघितलं तर अपोजिट टीममध्ये काही छोटे खेळाडू आहेत, काही संघ असे होते की भरपूर लहान मुलं होते, काही टीम्सकडे काही चांगले पॉवरफुल खेळाडू होते, पण शेवटी हा खेळ क्रिकेट आहे. आपण बघितलं आज ज्या संघाने 115 रन केले तो संघ 21वरतीच रोखला गेला. यालाच तर क्रिकेट म्हणतात. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, या खेळामध्ये कधी काही घडू शकते सगळ्यांना माहिती आहे. पण आज तुझ्या टीममध्ये ज्या पद्धतीने तू इथपर्यंत आला आहे, भरपूर संघर्ष करावा लागला आहे. तुझ्या टीमविषयी काय सांगशील? या विजयामध्ये आणखीन कोणाला खरं तर श्रेय देशील या इथपर्यंत पोचण्यामागे? मी असं हे आमची टीम आधीपासून म्हणजे बॅलेन्स असते, म्हणजे बॉलिंग बॅटिंग म्हणजे बॅलेन्स असते आमची टीम. पण यावेळी आम्ही भरपूर लहान मुलांना घेतल्या टीममध्ये, कारण की आमचे मेन काही प्लेयर्स बाहेर होते. तर मग 2-3 मुली आणि अजून लहान मुलं होती, त्यांना आम्ही बोललो की चान्स देऊया. लास्ट टुर्नामेंट आहे माझी पण अंडर 15मध्ये, तर मी बोललो चान्स देऊया सगळ्या मुलांसाठी. आणि नक्कीच जर मला थँक्यू बोलायचं असेल तर वन टॅपने आणि समर्थने खूप मला हेल्प केली इथपर्यंत यायला, म्हणजे बॉलिंग बॅटिंगने असो फिल्डिंगने असो, त्याने नक्कीच खूप हेल्प केली. हे झालं सगळं तुझ्या टीमविषयी. आता समोरचा संघ आपण बघतोय लॅव्हेंडर, एक ताकदवर संघ आहे. या संघाने खरं तर सुरुवातीला ज्या पद्धतीने खेळ केला, धडाकेबाज वन सायडेड काही विजय त्यांनी प्राप्त केले, पण मागच्या मॅचमध्ये या संघाची बॅटिंग कुठेतरी कोलमडली. रुद्रच असा बाद झाला आणि तिथे कुठेतरी संधी होती त्या टीमला जिंकण्याची, पण जिंकू दिलं नाही. अपोजिट टीमबद्दल काय सांगशील? रुद्र आहे, पाविस्कर आहे, त्याचबरोबर हे सगळे आपण धैर्याला बघतोय. सगळ्यांची नावं मला माहिती नाही, पण सगळेजण प्रचंड मेहनत करून इथपर्यंत पोहोचले आहे. अपोजिट टीमविषयी काय सांगशील? तुला स्पेशली काय प्लॅनिंग असणार आहे फायनलमध्ये? कुणाला टार्गेट करायचं आहे, कुणाला रोखायचं आहे, काय रणनीती असणार आहे? गेल्या 5 टुर्नामेंटपासून लॅव्हेंडर विनर होतो आहे, कारण की त्यांचा गेम प्ले नेहमीच चांगला असतो. यावेळी काही मोठे प्लेयर्स त्यांच्या म्हणून खेळत नाहीत, पण लहान मुलांनी पण दाखवून दिले की त्यांचा पण गेम चांगला आहे. म्हणजे मी रोज म्हणजे मोस्ट ऑफ मुलं आमची एकत्र असतात, आम्ही एकत्र खेळतो. आणि सर्वात मोठा खेळाडू त्यांच्यातला असेल तर तो रुद्र आहे. खूप वर्षापासून चांगला क्रिकेट खेळतो आहे आणि माझा एक असेल की मी रुद्राची विकेट घ्यायला जास्त बघीन.
थँक्यू. हे होते गारगेटचे कॅप्टन आपल्यासोबत वरात अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्हाला त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर आता आमच्यासोबत कॅप्टन येतील लॅव्हेंडरची. या कोण असणार कॅप्टन? क्या बात आहे. कॅप्टन आम्हाला वाटलं रुद्र आहे. बघूया नाव काय. तर सिद्धेश कॅप्टन आहे. सिद्धेश काय सांगशील? थोडासा प्रेशर दिसतोय मला, फायनलचा असतोच. काय सांगशील? टीमचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला, फायनलमध्ये पोहोचलेले आहेत. काय भावना आहेत मनामध्ये? आमची टीम खूप चांगलं खेळते, म्हणजे 100% सगळे प्लेयर देते, तर ते चांगलं आहे आमच्यासाठी तेवढं. काय सांगशील ज्या पद्धतीने टीमचा खेळ राहिला या विजयामध्ये? खरं तर इथपर्यंत पोहोचण्यामध्ये कोणाला श्रेय देशील? हे क्रेडिट कोणाला देशील? कॅप्टन म्हणून तुझी भूमिका महत्त्वाची होती, तू नेतृत्व करत होता, पण त्याचबरोबर इथपर्यंत पोहोचण्यासाठी खेळ हा सांघिक खेळ आहे. काय सांगशील टीमबद्दल? आणि टीममधला कुठला खेळाडू आहे जो तुला असं वाटतं की तो इथपर्यंत घेऊन आला आहे? आमची टीम सगळेच चांगले खेळत होते, असं कोण असं चांगला नाही खेळत होतं. पण एक रुद्र आहे की त्यांनी आम्हाला जास्त रन त्याच्यासाठी सपोर्ट केला आम्हाला एवढा म्हणून. स्पर्धेविषयी काय बोलशील? अंडर-15ची कन्सेप्ट आहे, पहिल्यांदाच आणली आहे. सीझन पहिलं पर्व आहे आणि प्रत्येकाला वाटतं, तुम्ही सगळे जे खेळताना मला अशी माहिती मिळाली जेव्हा मी इथे आलो की तुम्ही बरेचसे जण कंप्लीट करत होते. सगळे जे तुमचे आता हे दादा असतील, काका असतील, हे सगळे जे मोठे प्लेयर आहेत जे इथे नेहमी स्पर्धा आयोजित करतात, तुमच्याही कंप्लीट होतं की आम्हालाही एक स्पर्धा तुम्ही आयोजित करा, ती लाईव्ह असली पाहिजे, कॉमेंट्री तिथे व्हायला पाहिजे. आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनीही तुमच्या कुठेतरी शब्दाचा मान ठेवला आणि संकल्पना आणली. त्यांच्याविषयी काय बोलशील? निलेश काकांना खूप मोठा थँक्यू, त्यांनी आम्हाला हे आयडिया दिले, आपण पण एक टुर्नामेंट स्पॉन्सर करूया अशी मोठी. क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच सर, एकदा काय होऊन जाऊ दे आपल्या सगळ्या मॅनेजमेंट कमिटीसाठी. तर धैर्य ये आमच्यासोबत, धैर्यशी आपण बोलूया. धैर्य ये. आणि धैर्य देखील आज क्या बात आहे, एकदम जबरदस्त परफॉर्मन्स धैर्यचा राहिला. नाव धैर्य आणि धैर्याने खेळला देखील आज. धैर्य काय वाटतं? फायनलला पोहोचलेलं आहे. तुमची टीम खूप ताकदवर आहे अशी माहिती आम्हाला आताच वरदने दिली की तुम्ही मागच्या काही सीझनमध्ये जबरदस्त खेळतायत. या टीमबद्दल काय बोलशील आणि कसं वाटतंय तुला? स्पेशली कसं वाटतंय? जिंकायचंच आहे. क्या बात आहे. मग समोर गारगेट आहे, गारगेट देखील एक जबरदस्त टीम आहे. त्यांनी सांगितलं की वरदने की आम्हाला रुद्रची विकेट घ्यायची, तुम्हाला कोणाची विकेट घ्यायची? आम्हाला सगळ्यांची घ्यायची आहे. क्या बात आहे, सगळ्यांची ऑल आउट करायचं आहे. क्या बात आहे. तर बघूया, शाब्दिक चकमक जबरदस्त होतं. ही मॅच एक जबरदस्त बॅटल होईल का? आमच्यासाठी मॅच हाय व्होल्टेज होईल का? रोमांचक होईल, रोमहर्षक होईल? होय. क्या बात आहे. धैर्य देखील तयार आहे, तुम्ही देखील तयार आहेत. तर दोन्ही, तर या आता आमच्यामध्ये एक छोटीशी चिमुरडी देखील, 2 मुली देखील आहेत, त्या देखील बोलतील. मुलं बोलत आहेत. मला कौतुक वाटतं, आम्ही मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करतो पण बऱ्याचदा मोठे प्लेयर बोलायला घाबरतात. आणि इथे थोडीशी आपल्या वायर थोडीशी कमी आहे. तुझं नाव काय बघू दे? धनूने मागाशी फिल्डिंग काय जबरदस्त केली, मी बघितलं. धनू काय सांगशील? सगळ्या मुलांमध्ये आता तुम्ही दोघी मुली दिसत आहेत मला. आता मुलींचे क्रिकेट जबरदस्त डेव्हलप होत आहे. आता इंडियन टीम आपण बघतोय, महिलांचा देखील संघ चांगली कामगिरी करतोय, मुलींचाही स्कोप वाढत चालला आहे. भरपूर मुली आता लेदर बॉलचं प्रशिक्षण घेताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आता मुलांमध्येही खेळण्याची संधी मिळालेली आहे. मला असं वाटतं तुमची इच्छा असेल की येणाऱ्या काळामध्ये मुलींचा एक संघ तयार व्हावा, मुलींचे काही संघ तयार व्हावे, इथेही मुलींनी एन्जॉय करावा. आज तुम्ही फिल्डिंग केली पण टीम जिंकल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मी बघत होतो. कसं वाटतं धनू, काय सांगशील? काय नाही, सगळे 100% देतात तर मी पण माझा 100% देते, मग टीम जिंकून जाते. That's not क्या बात आहे. सगळे 100% येतात, मी देते. तुझा टीममध्ये खरं तर फिल्डिंग तू भरपूर चांगली केली, पण तुला काय वाटतं की कधीतरी असं वाटत आहे ना की बॅटिंग पण केली पाहिजे, बॉलिंग पण केली पाहिजे? कुठेतरी खंत वाटते का? कुठेतरी असं वाटतंय का, फील होते की मला बॅटिंग बॉलिंग मिळायला पाहिजे होती? जेव्हा कोण समोर बॅट्समन एकदम छोटा असेल ना, तेव्हा बॉलिंग करायचं खूप मन होतं. क्या बात आहे. म्हणजे बॅट्समन कमजोर बघून बॉलिंग करणार धनू? क्या बात आहे धनू, हे चुकीचं. प्रॅक्टिस नाही ना. हां, पुढच्या वर्षी प्रॅक्टिस करायची आहे. आपल्या सगळ्या दादांनी, काकांनी तुम्हाला ही स्पर्धा आयोजित केली आहे. पुढच्या वर्षी या स्पर्धा आणखीन मोठी होईल, चांगली होईल. तयारी तुम्ही देखील करायची आहे. आता ही छोटी आमच्यासोबत आहे, हिचं नाव काय बघूया? तर माही काय सांगशील? किती मजा आली आज, किती एन्जॉय केला? खूप एन्जॉय केला. मी फक्त माझा बेस्ट ट्राय करत होती. धैर्य दादा म्हणतोय की सगळ्यांना तुम्हाला आउट करणार, सगळ्यांना आउट करणार. वरद दादा तर म्हणाला होता की आम्ही फक्त रुद्राला करू, पण तो सांगतो तुम्हाला सगळ्यांना ऑल आउट करणार. तुम्ही सगळे आउट होणार का? नाही.
किती टार्गेट ठेवणार, किती किती रन्स, भरपूर रन्स बनवायचे आहेत? हो. किती मजा आली आज, कसं कसं वाटतं? ही ट्रॉफी जिंकायची आहे का? बघ, पहिला क्रमांक प्रत्येकाला हवा असं वाटतो. ट्रॉफीज तर सेकंड नंबरची देखील आहे, पण आयुष्यात पहिल्या क्रमांकाला फार महत्त्व असतं. शाळेमध्ये असतो की आपल्याला आईवडील म्हणतात की पहिला क्रमांक यायला पाहिजे. आयुष्याच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक महत्त्वाचा असतो. ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी घरी घेऊन जावीशी वाटते का? ट्राय करेल. क्या बात आहे, क्या बात आहे. ट्राय करा, ट्राय बट डोंट ट्राय. आणि खूप सुंदर माई आणि धनु सगळीच मुलं खूप चांगली बोललेली आहेत. आणि अशा प्रकारे आता मात्र आपण वळूया टॉसकडे. रुपेश सर त्या ठिकाणी आहेत, तर या सिद्धेश कॅप्टन एका बाजूला, वरात गारगेट वर्सेस लॅव्हेंडर. फायनल मॅचचा टॉस रुपेश सर यांनी केलेलं आहे आणि टेल. आणि बघा, लॅव्हेंडरने जिंकलेला टॉस. लॅव्हेंडरची रणनीती पहिल्या मॅचपासून टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगच करायची राहिलेली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये त्याने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इन्व्हाइट केले गारगेटला बॅटिंगसाठी. ही मॅच किती ओव्हरची असेल? 5 ओव्हरची मॅच असणार आहे. दोन्ही संघांना मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने शुभेच्छा, इथे उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने शुभेच्छा. आणि वळूया आपण थेट आता मैदानाकडे. मॅचला होते सुरुवात. चला, छोटी मोठी युद्ध संपलेली आहेत. प्रारंभ होतोय महायुद्धाला. एका बाजूला लॅव्हेंडर, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय गारगेट. तर बघूया गारगेट समोर किती धावांचं टार्गेट लॅव्हेंडर 11 सेट करणार आहे. यजमान आहेत, यजमानाने आज जबरदस्त कामगिरी केली. मागील काही हंगामामध्ये सातत्याने लॅव्हेंडर 11 हे नाव गाजतंय. या नावाने एक दहशत निर्माण केली आहे. अनेक विजय त्यांनी प्राप्त केले, अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत. आणि आज पुन्हा चॅम्पियन्स ऑफ टर्फ या लीगमध्ये पहिल्या पर्वामध्ये लॅव्हेंडर 11 फायनलमध्ये पोहोचलेली आहे. समोर गारगेट सारखा संघ आपण बघतायत. वरात समर्थ जबरदस्त कामगिरी या टीमची राहिलेली आहे. आता बघूया काय प्लॅनिंग करतायत. मगाशी वरद म्हणाला की आम्ही रुद्रला लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न करू, तर दुसऱ्या बाजूला धैर्य म्हणाला आम्ही सगळ्यांना आउट करू. तर बघूया, हे सगळं झालं. मैदानाच्या बाहेरची ही चकमक झाली, हे शाब्दिक चकमक आपण बघितली. पण आता मैदानावरती हे दोन संघ कशा पद्धतीने कामगिरी करतात यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एकूण 8 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्यातील 6 संघांचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. त्यातील 2 संघ फायनलमध्ये पोहोचले आणि आता ही फायनल इथे सुरू होते. 5:45 वाजलेले आहेत. चला, मॅचला होते सुरुवात. ओपनिंग पेअर तयार. एका बाजूला धैर्य तर दुसऱ्या बाजूला रुद्र. या जोडीने आज जबरदस्त खेळ केलेला आहे. आणि बाहेरून कुणी आवाज देऊ नका. प्रत्येकाला ही सूचना असणार आहे. तुम्ही बॉल टाकल्यानंतर, षटकार मारल्यानंतर जल्लोष साजरा करू शकता, टाळ्या वाजू शकता, पण बाहेरून कोणी खेळाडूंना आवाज देऊ नका. कोणी कोणाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करू नका. दोन संघ पोचलेले आहेत आणि नक्कीच हे दोन्ही संघ ताकदवर संघ आहे. बॉलिंग मार्क व साहिल तयार. 5 ओव्हरची मॅच. आयुष स्ट्राईकला रुद्र. तर बघूया 5 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावा होत आहेत. आयुष तयार. आणि आमचे सगळे अंपायर्स आता सगळे ऑफिशियल डोळ्यात तेल टाकून काम करा. फायनल मॅच आहे. कुठल्याही प्रकारे कुणावरही कुठल्या प्रकारचा अन्याय होऊ नये. प्रत्येकासाठी नियम समान आहेत. रुद्र तयार. पहिला बॉल. फायनल सुरू. मेगा फायनल.
पहिलाच बॉल आउटसाइड दी लेग स्टंप, वाईट बॉलचा इशारा अंपायर या ठिकाणी करतायत. वाईटने अकाउंट ओपन होत आहे लॅव्हेंडरचा. हलक्या हाताने प्लेस करतायत. डिफेन्सिव्ह शॉट आपण बघितलाय. चांगला कमबॅक आयुषचा. ऑन साइडला टर्न केलाय. माही तिथे आहे. चांगले एफर्ट्स माहीचे आपण बघतायत. एका बाजूला माही, दुसऱ्या बाजूला धनु. तर बॅटिंग साठी आपण बघतायत धैर्य. स्ट्राईकला येतोय, नॉन स्ट्राईकला रुद्रा. 2 धावा 2 बॉल मध्ये आलेले आहेत. ऑल आउट केलाय. झेलची शक्यता. ओहो, प्रयत्न झाले नाही समर्थकांना. का झाले नाही प्रयत्न हा प्रश्न आहे. फायनल मॅच तुम्ही खेळतायत. हाफ चान्सला फुल मध्ये कन्वर्ट करणं फार गरजेचं आहे. ड्राईव्ह केलाय, अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय मिड विकेट झोन मध्ये. तिथे नेटला लागल्यानंतर तो मिड ऑनच्या दिशेने सरकतोय. केवळ 1 धाव. चांगली बॉलिंग आतापर्यंत आयुषची आपण बघतायत. तर आय थिंक क्रॅम्प पायामध्ये आलाय बहुतेक. आणि असं बऱ्याच जाऊन असं सतत क्रिकेट खेळतायत. सकाळपासून मैदानावरती उतरतायत. अधूनमधून अशा पद्धतीने स्नायू दुखावतात. तर पायामध्ये क्रॅम्प आल्या कारणाने सिद्धेश कॅप्टन रनर म्हणून आलेले आहेत. आयुष. लॉफ्टेड ड्राईव्ह, सुपर शॉट. काय टायमिंग होता या फटक्यामध्ये. पण 1च रन मिळणार. रन झालेले आहेत 5. तर रनर रुद्रने कॅन्सल केलंय. बऱ्याचदा रनर घेणं देखील रिस्की असतं. ते कॉर्डिनेशन नाही जमलं तर स्वतःची विकेट इथे मात्र गमवावी लागेल. हो, चांगला चेंडू. गुड बॉलिंग. पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं. केवळ धावा त्या ठिकाणी आपण बघितल्या 5. चांगली बॉलिंग. वाईडने सुरुवात झाली होती पण पुढच्या 6 बॉलमध्ये केवळ 4च रन दिलेले आहेत. चांगली सुरुवात. टॉस गमावलाय. प्रथम फिल्डिंग करतायत. तर बॉलिंग मध्ये परिवर्तन. स्वतः संघ नायक त्या ठिकाणी मला वाटतं वर देत आहेत. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस करतायत. पॉवर प्ले सुरू झालाय. वरात टू धैर्य. ओ कॅच. धैर्यबाद. काय फिल्डिंग लावली होती. सापळा रचला होता. ट्रॅप मध्ये अडकवलंय धैर्यला. पहिल्या विकेटचं पतन लॅव्हेंडरच्या. धैर्य बॅक टू द डगआउट. अर्जुन ने अपने लक्ष्य को तय किया और एक कैच लपक लिया. अर्जुन ने पकड़ला झेल. न्यू बैटर सिद्धेश. 22 ओहो, मिड ऑफला जमिनी समांतर झेल होता. चांगली फिल्डिंग. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे लॅव्हेंडरने. पण सध्या तरी हा निर्णय अयोग्य वाटतोय. पण बघूया कमबॅक करेल लॅव्हेंडर 11. रुद्र मैदानावरती आहे. बॅटचेज पुन्हा एकदा
अर्जुनने पकडला दुसरा झेल. संपलाय 22 खेळ. दुसरा धक्का लॅव्हेंडर 11 ला लागतो मैदानावरती. धाव संख्या धाव फलकावरती आपण बघतायत एकूण धावा आहेत 5. 5 वरती 2. फायनलचा प्रेशर स्पष्टपणे दिसतोय. टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, पण आतापर्यंत 2 विकेट गमावलेले आहेत. नाक्ष, न्यू बॅटर नाक्ष, लेफ्ट हँडेड नाक्ष मैदानावरती येतोय. रुद्रला साथ देणं गरजेचं आहे. एक चांगली पार्टनरशिप, भागीदारी होणं गरुजेचं आहे. वरात ओ पुन्हा एकदा अर्जुन होते तिथे, पण गॅप मध्ये खेळले. सिंगलने स्ट्राईक वरती आणले रुद्रला. दोन्ही लेफ्ट हँडेड बॅटर. वरात चांगला चेंडू हलक्या हाताने खेळतायत. चांगलं क्षेत्ररक्षण श्लोकचं त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला. डॉट बॉल. डिफेन्सिव्ह अप्रोच रुद्रचा आपण बघतोय. पहिल्या ओव्हर पासून बांधून ठेवलाय, जखडून ठेवलाय. गोलंदाजी एकदम प्रभावशाली. हलक्या हाताने गॅप मध्ये ढकललाय. केवळ एक धाव. धाव संख्या धाव फलकावरती आपण बघतोय 7. 7 रन. केवळ 2 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघतायत 5. या ओव्हर मध्ये केवळ 2 धावांची गती 3.5 ची. अजूनही 3 ओव्हर आहेत. गोलंदाजी आपण बघितली जबरदस्त 2 ओव्हर मध्ये. बॉलिंग मधली अचूकता, भेदकता, आक्रमकता, विविधता आणि कल्पकता, आपण या सगळ्या गोष्टी पहिल्या 2 ओव्हर मध्ये बघितलेल्या आहेत. पण बघूया पुढच्या 3 ओव्हर मध्ये काय घडतंय. रुद्र मैदानावरती आहे, पण अजूनही रुद्रला एकही मोठा फटका खेळू दिला नाही. बॉलिंग मार्कवर समृद्धी. सर्वज्ञ. अरे सकाळी समृद्धी सांगितलंय. माझी काही चुकी नाही मित्र. त्याचं नाव मला बघतोय टी शर्ट वरती आहे त्याचं नाव बरोबर. सर्वज्ञ. सर्वज्ञ त्या ठिकाणी आपण बघतायत. चांगला चेंडू होता सर्वज्ञचा आपण बघतायत. सर्वज्ञ पुन्हा एकदा तयार. स्ट्राईकला रुद्रा. फायनल मॅच, पण सध्या तरी गोलंदाजी चांगली होते. ओ पहिला षटकार रुद्रच्या बॅट मधून. दबा धरून बसलेला वाघ मात्र फोडतोय डरकाळी. या षटकाराने आत्मविश्वास मिळणार रुद्रला. या षटकाराने दबाव वाढेल सर्वज्ञवरती. धावसंख्या दुहेरी अंकात 13. चांगला चेंडू. सन्मान देण्यास भाग पडलाय. कमबॅक केलाय सर्वज्ञने. अप्रतिम कमबॅक. सर्वज्ञ पुन्हा एकदा. हो वेल स्टॉप. आत ढकललाय चेंडू. काय फिल्डिंग आहे. वरात कॅप्टन गारगेटचा. ओ टॉपेज. माई माई भाग रही है. माई धावत होती. माईने कॅच पकडली असती. माईचा व्हिडिओ व्हायरल झाला असता युट्यूबला. हरकत नाही, प्रयत्न करते माई. चांगला चेंडू. सर्वज्ञाने इम्प्रेस केलाय. षटकारानंतर सर्वज्ञाचं जबरदस्त कमबॅक. रन झालेले आहेत एकूण 14. 3 ओव्हर मध्ये 14. पहिल्या ओव्हर मध्ये 5, दुसऱ्या ओव्हर मध्ये 2, तिसऱ्या ओव्हर मध्ये 7. कुठल्याही गोलंदाजाने डबल डिजिट मध्ये धावा दिल्या नाही आहेत, पण अजूनही 2 ओव्हर आहेत. जो रुद्र पहिल्या मॅच पासून रौद्र रूप घेऊन होता, तो रुद्र मात्र या फायनल मॅच मध्ये कुठेतरी दबाव मध्ये दिसतोय.
त्या रुद्रला शांत ठेवला, त्याला जास्तीत जास्त चेंडू त्याने डिफेन्स करताना आपण बघितलंय. केवळ एकच षटकार आलाय. 68 रन पहिल्या मॅच मध्ये केले होते रुद्रने. बॉलिंग मार्क वर समर्थ, केवळ 14 धावा. ओहो, गुड बॉलिंग, काय चेंडू होता. गुड लेंथ वरनं सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईड बॉलचा इशारा. 15 धावा. समर्थ पुन्हा एकदा, हा देखील पुन्हा टाकावा लागेल. पहिला बॉल चांगला आल्यानंतर पुढचे 2 चेंडू वाईड. 16 धावा. परत कानमंत्र देतोय, काय करतोयस बाबा, असं काही करू नकोस. फायनल मॅच आहे, ट्रॉफी जिंकायची आहे. समर्थ पुन्हा एकदा, पुन्हा वाईट. बॅक टू बॅक 3 वाईट. धावा बॅटने येत नाहीयेत, म्हणूनच की काय अवांतरने खर्च केले जात आहेत. ओहो, ओव्हर द बॉलर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 23 रन. खराब बॉल. 3 वाईड नंतर हा शॉट ऑफ लेंथ. वन मोर 6. बॅक टू बॅक 2 षटकार. 29 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एकच रन. धाव संख्या 30. हो, कट केलाय. नक्षने स्ट्राइक रोटेट केली आहे. सिंगलने धाव संख्या 31. 1 टू गो. 31. 31 रन. आणखीन एक तडाखा. ओ हो हो, ग्रेट कॅच. रुद्र आउट. मोठा झटका. फलंदाज रुद्रच्या खेळचा अंत. पुजारीने कॅच पकडाय, पुजारीने झेल पकडलाय. ब्रिलियंट कॅच, स्पेक्टॅक्युलर कॅच, कार्बन कमाल कॅच. फार कठीण असतं टर्फ मध्ये अशा प्रकारचा झेल पकडणं. कॅप्टन मैदानावरती सिद्धेश. रन्स आहेत एकूण 31. 31. 4 ओव्हर 31 रन. पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघितल्या धावा 5. दुसऱ्या ओव्हर मध्ये 2. तिसऱ्या ओव्हर मध्ये 7 आणि मागच्या ओव्हर मध्ये 17 रन. पहिल्या 3 ओव्हरच्या कंपॅरिझन मध्ये मागचं षटक अत्यंत महागडं 17 धावांचं. पण 4 ओव्हर मध्ये 31 वरती थांबवले आतापर्यंत तरी. बॉलिंग मार्क वर बॉलर नेम सचिन. संचित. ड्राइव्ह केलाय ऑन साइडला. फिल्डर आहे तिथे. एकच धाव. 32 धावा झाल्यात. सिद्धेश. संचित तयार. ओव्हर द विकेट. स्ट्राइकला सिद्धेश. एकच रन. 33. नक्श. ओ हो, नक्श के बैट से आया हुआ ये छक्का. काय जबरदस्त प्रहार. फ्रंट फुट वरती जाऊन
लेंथ पर्यंत पोहोचले आणि पाठवला चेंडूला सीमारेषे बाहेर. नक्ष लक्ष मोठ्या फटक्याकडे हा षटकार. ऑन साइडला उडवलाय केवळ एक धाव. 40 रन. कव्हरच्या दिशेने एकच रन. 41. 1 to go. लास्ट बॉल. ओहो, ड्रॉप ड्रॉप ड्रॉप. फक्त 2 रन. डाव संपलाय पहिला. किती 2च नाही या. 43. 43. 44 to win. चला 44 करायचे आहेत 5 ओव्हर मध्ये. 44 टू विन. 8.80 रिक्वायर्ड रेट. फार मोठं टार्गेट नाही 5 ओव्हर मध्ये, पण एक क्रिकेट आहे मित्रांनो. सेमी फायनल मध्ये लॅव्हेंडर 11 या संघाने 41 धावांचं संरक्षण केलं होतं बेगोनियाच्या विरुद्ध. 41 धावा डिपेंड केल्या होत्या. आता 5 ओव्हर मध्ये त्यांना 44 धावा डिपेंड करायचे आहेत. बघूया, फायनल मॅच आहे. प्रेशर जरूर असेल दोन्ही बाजूला. कुठलीही धावसंख्या कधीच विजयाची गॅरंटी देत नाही. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. टार्गेट 44. रिक्वायर्ड रेट 8.80. वरात आणि समर्था ही ओपनिंग पेअर. या ओपनिंग पेअर वरती भरपूर गोष्टी अवलंबून आहेत.
हे दोन बॅटर जर खेळपट्टीवरती थांबले 2-3 ओव्हर तर मग लव्हेंडर साठी चॅम्पियन पदावरती नाव कोरणं फार कठीण होईल. बघा बघा जोश बघा लव्हेंडरचा. 44 रन करून देणार नाही असा इरादा मनाशी पक्का केलाय. पण बघूया गारगेटने ज्या पद्धतीने बॉलिंग केली आहे ताकदवर लव्हेंडरला 43 वरती रोखलंय आणि 5 ओव्हर मध्ये आता 44 रन करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर समर्थ, नॉन स्ट्राईकला वरात कॅप्टन. त्या धैर्याने सांगितलंय आम्ही सगळ्यांना आउट करू. आता धैर्य कसे आउट करणार बघूया. धैर्य पकडशील का त्यांना रन घेताना. मॅच स्टार्ट. बॉल टाकताना बोलू नका. मॅच स्टार्ट. पहिलं षटक रुद्र घेऊन येतोय. नाही चेंज. मयांकला दिलंय पहिलं षटक. थांबा 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 रुकिए. मयांक पहिलं षटक घेऊन येतोय. स्ट्राईकला समर्थ. 44 रन करायचे आहेत. 44 रन चेस करायचे आहेत. फायनल मॅच. कोण बनणार चॅम्पियन्स ऑफ टर्फ. नो बॉल. ओ सिक्सर. वरच्या बॅट मधून आला षटकार. 8 रन. वाईट बॉल. वाईट बॉल. देखिए इस शॉट को गुड शॉट कुछ लोग जानबूझ के कह रहे. रन झालेले देखून 9 10 ना 10. मयांक तैयार. स्ट्राईकला समर्थ. ओ गुड बॉलिंग गुड बॉलिंग. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल सेलिब्रेट केला जातोय. मयांक ओव्हर द विकेट. राउंड द विकेट. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. आणखीन एक डॉट बॉल. दहा. सिक्सर. डॉट बॉलची नुकसान भरपाई या षटकाराने.
16 रन. सिंगल 17 रन. अजूनही 27 रन करायचे आहेत 24 बॉल मध्ये. 24 बॉल 27. 6.75 रिक्वायर्ड रेट. ओहो डॉट बॉल. कव्हरच्या दिशेने लॉफ्ट केलाय केवळ 1 रन. रुद्र डुबारात ड्राईव्ह केला. स्ट्रेट ड्राईव्ह फिल्डर डीप मध्ये केवळ 1 रन. 19 रन. ओहो हो व्हाट अ कॅच. ग्रेट कॅच. स्पेक्टेक्युलर कॅच. सेलिब्रेशन. ॲग्रेशन. ठसन. ही जोडी फोडलेली आहे. सिद्धेश कॅप्टन ने पकडला झेल. समर्थाचा संपला खेळ. ग्रेट कॅच. न्यू बॅटर आयुष. न्यू बैटर आयुष. क्या बात है, क्या बात है. प्रेशर टाकण्याची रणनीती. दबाव तंत्र. बॅटची एज. डॉट बॉल. रन 19. 25 ची गरज आहे. वाईट बॉल. 20 रन. 24 ची गरज आहे. सिंगल ने ओव्हर की समाप्ती. आणि रन झाले एकूण 21. तर 23 ची गरज आहे. 18 बॉल 23. 7.67. चला चला चला. 18 बॉल 23. ओ ड्रॉप. हार्ड कॅच पकडली. सिंपल सोडली. याला असं म्हणतात क्रिकेट. नो बॉल. नो वरती षटकार. 7 रन. रन झालेले आहेत एकूण 29. 15 ची गरज. आणखीन एक तडाखा.
लॅव्हेंडरची सगळी हवा काढली आहे, शांत केले त्यांच्या प्लेयरला. आता मात्र परत नाही, 9ची गरज. व्हाईट बॉल, 8 रनची गरज. 7 रनची गरज. ओहो, वेल ट्राय, वेल ट्राय. 6 रनची गरज. 2 to go. गुड फिल्डिंग. 5. आउट. आयुष आउट. दुसरा धक्का. 5ची गरज आहे. 12 बॉल. आणि मॅच संपल्यानंतर मध्ये कोणी खेळू नका. लगेचच प्राइस डिस्ट्रीब्युशन आपण सुरू करणार आहोत, बक्षीस समारंभ करणार आहोत. कोणी मध्ये येऊन अजिबात वेळ वाया घालू नका. चला चला बॅट्समॅन या. लॅव्हेंडर 12 बॉल 5ची गरज. बघूया चौथं षटक कोण घेऊन येतोय. अद्वैत, अद्विक, अद्वैत तयार. अद्वैत तयार. नो बॉल. वाईट बॉल. आणि अशा प्रकारे मॅच जिंकलेली आहे. गारगेट चॅम्पियन ऑफ टर्फ, या स्पर्धेचा चॅम्पियन. हे सेलिब्रेशन आम्हाला अपेक्षित होता. मी आधीच म्हटलं की धैर्यकडे सगळेजण धावून जाणार, कारण धैर्य फुल टसर क्रिकेट खेळत होता. पण धैर्य शुभेच्छा देतोय. चला, मैदानावरती आपण एकमेकांचे जरूर शत्रू असतो, पण मॅच संपल्यानंतर आपण पुन्हा एकमेकांचे मित्र असतो. त्यामुळे एकमेकांना भेटा, शुभेच्छा द्या आणि नक्कीच आनंद सेलिब्रेट करा. गारगेट चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट, चॅम्पियन्स ऑफ द टर्फ, सीओपी सीओटी चे या पहिल्या पर्वाचे विजेते ठरलेले आहेत. गारगेट. चला, ट्रॉफीज आणा मध्यभागी आणा ट्रॉफीज. दोन्ही टीमचं कौतुक. पण गारगेट बनलेला आहे चॅम्पियन. चला या. चला, प्राइस डिस्ट्रीब्युशन